36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथील आदिवासी विकास भवनमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला परिवर्तन कामगार सेनेनं जाहीर पाठिंबा दिला आहे. आदिवासी विभागाअंतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये कार्यरत सुमारे 4000 कर्मचाऱ्यांची बाह्यस्रोत भरती प्रक्रियेच्या विरोधातील ही लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल बदरगे यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका करत सांगितले की सरकारने नेहमीच SC, ST, OBC घटकांतील कर्मचाऱ्यांप्रती उदासीनता दाखविली आहे. येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनापूर्वी जर या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या नाहीत तर परिवर्तन कामगार सेना संपूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी होऊन सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यावेळी परिवर्तन कामगार सेनेच्या नाशिक शहराध्यक्षा सुनंदाताई विस्पुते, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रसाद निकाळे, ॲडव्होकेट अविनाश पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलन दीर्घकाळ चालल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेत जिल्हा नेते सुदामदादा भोये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेशन, तेल, किराणा आदी वस्तूंचे वाटप करून महत्त्वपूर्ण मदत केली. यावेळी सरपंच फुलाजी बागुल, माजी सरपंच सागर बागुल, लक्ष्मण गायकवाड, हरिश्चंद्र बागुल, सुरेश बागुल, वसंत बागुल, भारत बागुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या लढ्यात एकवटलेली कर्मचाऱ्यांची एकता आणि परिवर्तन कामगार सेनेचा पाठिंबा पाहता प्रशासनासाठी एक गंभीर आणि विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 कर्मचारी संघटना यांच्या वतीनं चाललेलं हे जवळपास महिन्याभरापासूनचं जे आंदोलन आहे, शासन सातत्याने कर्मचाऱ्याविषयी, रोजगार कामगारांविषयी उदासीनच राहिलेलं आहे, हे आपण पहिल्यापासून बघत आलो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी.